SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पेटीस बनवूया। कटलेस पेटीस दोन्ही बनवूया, जेवढं बनणार तेवढं। आता मी विचार केले कटलेस पण बाकीचे बनवून बाकीचे वडे बनवणार। कटलेस पाव, पेटीस आपण चालू करूया। राई टाकते मी थोडंसं। आपण आपले घरी बनवलं का व्यवस्थित मसाला टाकून व्यवस्थित बनवतो। गाडीवर भेटतो ना नुसतं पाव बटाट्याचं हे लावून टाकतात। मिरची टाकली, खाली बटाटा चिरून आणि ते पेटीसला लावून टाकतात। झालं मग आपण घरी कसं सगळं सामान टाकून बनवतो। थोडंसं तेलमध्ये आपल्याला फक्त बटाट्यांना मसाला लागला पाहिजे तेवढंच लावते। 4 बटाटे घेतले, चांगले शिजलेत बटाटे पण बॉईल करून घेतले। बॉईल करून घेतले। मी बटाट्यामध्ये मीठ टाकून शिजवते म्हणजे ते पानचट लागत नाही। थोडंसं मीठ टाकूया, मीठ कमी वाटतंय थोडंसं घालूया। थोडंसं मीठ टाकलंय ऑलरेडी। थोडीशी कोथिंबीर घालूया। याची छान आपण मस्त चटणी पण बनवूया। कशाची? ही तळून घेतल्यानंतर त्याचं दाखवते ना मी। मला वेगळं आपण थंड करायला ठेवूया। मिक्स झालंय चांगलं। छान मसाला बनवला आहे, साईडला ठेवूया। हळद टाकूया थोडीशी। बापरे किती पिवळं आहे। थोडंसं हिंग टाकूया, धना पावडर टाकूया, मीठ घालूया चवीप्रमाणे। थोडं पाणी टाकून आपण कालवून घेऊया। मी हाताने कालवते, मी चमचा नाही वापरत। हाताने व्यवस्थित होतं ना, त्या चमच्याने असं बागी हळूहळू करावं लागतं। बागी मी अर्धी खानदेशी बोलते, अर्धी मराठी, अर्धी गुजराती। हे बघ, हे बघा एवढं पातळ ठेवलंय मी पीठ। चांगलं फेटून घेतलंय मी। असं चांगलं फेटून घ्यायचं। हा तिला माहिती मी देणार नाही करून, तूच येशील ना। आता आपण असं लावून घेऊया। मी कापून घेतले ब्रेडला ट्रायंगल मध्ये देतो तिला। अरे दोन्ही साईडला लावून घेऊया आपण। इथे पण लावतायत। आज दोघी तिघी काम करतोय आम्ही। याला असं जॉईन करून टाकूया। तेल तापलं का पहिले बघून घेऊया। तापलंय, आता हे भिजवूया आपण वरच्यावर।
दोन दोनच टाकूया. हे बघा आपले कटलेस मस्त फुलतात आणि हे साईडच्या उरणार ना ते आपल्याला चटणीमध्ये काम येणार. ते पण चांगलं शिजवून फ्राय होईल. दोन दोनच बसतात कढईमध्ये. तुमच्याकडे मोठी कढई असेल तर जास्त टाकू शकता. हे बघा मस्त कलर आला. काढून घेऊया. वडे बनवणार. हे असे वडे पण बनवले. दाखव कसे. उरलेल्या भाजीचे असे वडे बनवून घ्यायचे. पाव असेल तर पावासोबत खाऊन घ्यायचे. वडापाव पण बनवू शकतात. आमच्याकडे सगळ्यांना डोकं आहे. खूप टॅलेंटेड लोक आहेत आमच्या घरात. हा बघितलं ना. उरलं वाया नाही जाऊ द्यायचं. चाटून पुसून खाऊन घ्यायचं. चाटून पुसून खाऊन घ्यायचं. छान कलर येतोय मस्त. आता हा भुगा उरणार नाही. याची चटणी बनवणार आहे. तुम्हाला दाखवते मी. पहिले आपण हे तळून घेऊया. किती फुगलेत बघा मस्त. पिठाला चांगलं फेटायचं. त्याच्यात हवा भरले जाते ना. आता हे उरलंय ना थोडंसं. याच्यात आपण चटणी बेसन पीठ थोडंसं आपण असं टाकून चटणी बनवूया आपण आता याची. त्याला चांगलं कलर येऊ दे थोडासा. कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे मस्त. याची चटणी बनवूया मस्त. त्याच्यात ऑलरेडी मीठ आहे. आपल्याला मीठ घालायची काही गरज नाही आहे. थोडासा हा चुरा पण उरला आहे. तो पण टाकून देणार. कच्चा नाही राहू द्यायचं. काढून घेऊया. मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या पण तळून घेऊया. फुटणार ह्याच्यात मिरच्या घेतल्यात. भाजून घेतलेले. आता हे वाटूया आपण. थोडंसं मिरचीमध्ये मीठ घेतलंय मी. तर आपण वाटून घेऊया. आता ही मिरची वाटून घेतली. त्याच्यातच टाकून देते हे मी बुंदी. हे बघा चटणी पण रेडी झाली आपली. आपले कटलेस तयार झाले आहेत. हे बघा आपण चिरते मी.
मसाला बघा, याच्यात आपण मिरची भरूया, चटणी, कांदा टाकूया, दाखव थांब. आपला कटलेस तयार. मिरची. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपीला भरपूर प्यार द्या. कालची रेसिपीला खूप प्यार दिला, असाच प्यार देत राहा. कमेंटमध्ये सांगा आम्हाला, कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा. थँक्यू. थँक्यू.